चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदावासा चिदंबर नमोस्तुते. सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. आज आपण राजाराम महाराजांचा अजून एक अभंग पाहूया, ज्याच्यात चित्त चांचल्यता किंवा मनाची चांचल्यता म्हणजे चंचल आहे मन, म्हणून त्याला स्थिरता नसल्यामुळे तो संकल्प करतो, विकल्प येतो आणि ह्याच्यातच गुरफटून पडलेला आहे तो मन. आणि म्हणून त्या मनाला निश्चय नसल्यामुळे तो काही निर्धार करू शकत नाही. हे या अभंगामार्फत आपल्याला राजाराम महाराज या मनाला, या अज्ञानी मूर्ख मनाला बोध करतायत. काय म्हणतात ते? संकल्प विकल्प जयाचे अंतरी, तयासी कल्पांतरी सुख नाही. जप तप नाना करी अनुष्ठान, चित्त शुद्धी वीण वाया सर्व. नाना परी ज्ञान सांगे वेदांताचा, पाप विकल्प न जायची. दास म्हणे नाही निश्चय अंतरी, वृत्ती चिदंबरी लीन कैची. कैसे होणार आहे चिदंबरी लीन वृत्ती? जेव्हापर्यंत निश्चयच नाहीये, मला काय हवंय हे मला माहीत नाहीये. पहिली गोष्ट, मी कशासाठी हे जप करतोय, कशासाठी अनुष्ठान करतोय, कशासाठी हे सगळं खटपट करून राहिलोय, खटाटोप करून राहिलोय, हे आपल्याला माहीतच नाही. आपण नुसतं जपमाळ हातात घेतोय, शिवचिदंबर म्हणतोय, नाहीतर अनुष्ठान करतोय, नाहीतरी तप करतोय, नाहीतरी होम हवन करतोय. कशासाठी? काय हवंय मला या जीवनातून? माझ्या येण्याचा प्रयोजन काय आहे पृथ्वीवरती? देव भगवत प्राप्तीचा प्रयोजन आहे का, या वस्तू मागे धावण्याचं प्रयोजन आहे आणि त्याच्यासाठी हे जप तप मी करतो आहे का? हा केला की हा करणार मिळक संकल्प. संकल्प विकल्प जयाचे अंतरी. अंतरात मनात काय चालू आहे? हा संकल्प करतो, आज मी एवढा जप करणार, आज मी हा अनुष्ठान करणार. विकल्प काय? 2 दिवसांनी कंटाळा यायला लागतो हे केल्यावरती, अरे बस झालं, जाऊ दे, आज नको करायला, आज नको वाचायला अभंग, आज नको लिहायला अभंग, बस झालं. कंटाळ येतोय. का कंटाळ येतोय? कुणाला कंटाळ येतोय? मनाला. कारण मनाला जसं 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 आपला जप ध्यान वाढत जातो, मनाला स्वतःचा अस्तित्वाबद्दल भय वाटायला लागतो. आता माझं हा ऐकणार नाही. आणि मग काय होतं? तो मन आपल्याला बसायला देणारच नाहीये. कारण मनाला भीती वाटायला लागली, अरे रे 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 रे, आता हा जप करायला लागला की माझा ऐकणार नाहीये हा. जेव्हा हा माझा ऐकणार नाही, तर मी काय करणार? माझं अस्तित्व नाहीसा होणार, माझा आयडेंटिटी म्हणतो तो नाहीसा होणार. आणि मला याचा ऐकावा लागेल. जो आतमध्ये बसलेला आहे आत्मचिदंबर, त्याचा ऐकावा लागेल मला. आणि मी कशाला त्याचा ऐकू? म्हणून विकल्प येताच सगळं काही सोडून देतो. त्यासी कल्पांतरी सुख नाही. सुखच मिळणार नाहीये त्याला. नित्य नवीन नूतन त्याला काहीतरी उपद्रव असणार आहे, डोक्याला ताप असणार आहे, आक्रांत करत बसणार आहे, रडत बसणार आहे, हे झालं माझ्या जीवनात, ते झालं माझ्या जीवनात, असं करतोय स्वामी, तसं करतोय स्वामी, हे कल्पांतरी दुःखीच असणार आहे. जप तप नाना करी अनुष्ठान, चित्त शुद्धी वीण वाया सर्व. जप तप नाना करी अनुष्ठान, ह्या सगळ्या अनुष्ठान करण्याचं काय कारण आहे? आपल्याला प्रयोजन, माझं चित्त शुद्ध व्हावं. त्याच्यासाठी आपण काय करावं? नेम करावं, नित्य नेम करावं, डिसिप्लिन करावं, की मी एवढं जप करणार. आणि हे जप मी कशासाठी करतोय? माझं चित्त शुद्ध झालं पाहिजे, माझं मन, माझं लक्ष त्याच्या चरणी लागलं पाहिजे. पण ते चित्त शुद्ध झालंच नाही, तर हे सगळं करण्याचं काय झालं? सगळं वाया गेला. कारण चित्त शुद्ध होण्याचंच सर्वासाठी खटाटोप आपण करतोय. या चित्तामध्ये जन्मजन्मांतराचे वासनेचे बीज दडलेले आहेत. ते वासनेचे बीज समूळ उपटून टाकावं. त्याच्यासाठी आपल्याला हे जप तप नामस्मरण करावं लागेल. नुसतं अर्धा तास बघून चिदंबर केलं, शिवचिदंबर केलं, आणि त्याच्यानंतर दुसऱ्याला फोन केला आणि त्याच्यात तासन तास बोलायला गेलो, तर काय म्हणतो? पालथ्या घड्यावर पाणी थांबतो का? नाही. मग तसंच एवढा अर्धा तासाचा जप आपलं वाया गेला. म्हणून जप तप नाना करी अनुष्ठान, चित्त शुद्धी वीण वाया सर्व. हे सगळं करून माझं चित्त शुद्ध झालं नाही, तर फक्त काय होणार आहे? ते यांत्रिक होणार आहे, मेकॅनिकल होणार आहे, आणि शरीराला त्रास होणार आहे, अजून काही होणार नाही. नाना परी ज्ञान सांगे वेदांताचा, पाप विकल्प न जायची. मी बसून इथे नाना परी ज्ञान सांगत, ढिगाऱ्याच्या पुस्तकातून काढून नाना तुम्हाला सांगते ज्ञान, पण
मनात पाप भरून ठेवल्यावरती विकल्प माझाच गेला नाहीये तर मी तुम्हाला काय सांगणार. पाप म्हणजे काय इथे? काय म्हणजे पाप? पुण्य म्हणजे काय? भगवंताचा विस्मरण, त्या चिदंबराचा विस्मरण म्हणजे पाप, म्हणजे अधर्म. मग पुण्य म्हणजे काय? स्वधर्म म्हणजे काय? नेहमी त्याच्या ध्यानात राहणे, त्याच्यासोबत तादतम्य झालं पाहिजे, आपला तादात्म्य भाव असलं पाहिजे. त्याला आपण पुण्य किंवा आपण काय म्हणतो त्याला, काय म्हणाले आता मी, पुण्य म्हणतो आपण, पुण्य किंवा स्वधर्म म्हणतो. जेव्हा माझ्या तोंडातून चिदंबरा सोडून इतर विषयाबद्दल, म्हणजे व्यावहारिक नाही, व्यवहारापुरती आपल्याला सगळ्यांशी बोलावं लागतं, व्यवहारापुरती. दुकानात जाऊन भाज्या घ्यावे लागतात, फळं घ्यावे लागतात, फुलं घ्यावे लागतात, मंदिरात जावं लागतं, बँकेत जावं लागतं. तिथे मी काय हे करू का, असं माझा टेप लावून जाऊ का? नाही. व्यवहारापुरती प्रपंचात बोलावं लागतं. व्यवहार सोडून दुसऱ्यांच्या कर्मात आपण तोंड टाकतो, ते त्याचं विस्मरण होय. मग तिथे पाप होणारच. आणि जेव्हा आपण एक दगड दुसऱ्यांना फेकतो, तर तिथे एक दगड फेकलं, एक गोष्ट फेकलं, तर ब्रह्मांड त्याला 10 पटीने आपल्यालाच परत देतो. जे पेरतो आपल्याला ते फळ भोगावंच लागणार. आज भोगावं लागेल, 10 दिवसांनी, 1 महिन्यानी, का पुढच्या जन्मात, का पुढच्या वर्षात आपल्याला ते फळ, आपण केलेले कृत्याचे फळ आपल्यालाच भोगावे लागतील. म्हणून कुणाच्याही कर्मात हात घालू नये. दास म्हणे, नाही निश्चयंतरी वृत्ती चिदंबरी लीन कैसी होणार आहे लीन? सांगा बरं. आपला निश्चयच नाहीये. आपल्याला देव कशासाठी हवंय? संकट काळात साकडे घालतो आणि मग नंतर त्याला विसरून जातो. आणि जेव्हा आपलं चांगलं टाईम येतो, आपण शेफारून जातो, अगदी असं पफ म्हणतो आपण त्याला, अहंकाराने फुगून जातो आपण. का? म्हणून मी केलंय, म्हणून मनाला वाटतं मी केलंय, सगळं मी प्राप्त केलेलं आहे, हे सगळं जगातले सगळं वैभव मी प्राप्त केलेलं आहे. आणि जेव्हा देवाला वाटतं, तो स्नेक्स अँड लॅडर्स गेम आपण खेळत असतो, तेव्हा काय करतो, आपण पोचलो असतो 2 पासून ते 99 पर्यंत. त्याला खूप अहंकार झालेला आहे, म्हणून 99 तिथे साप असतो, तो चावतो आणि मग आपण घसरून पुढे 2ला परत येतो. म्हणजे आपला अहंकार घालवण्यासाठी, जिरवण्यासाठी देव सगळं काही करतो. आपला अहंकार आणि अभिमान एवढा मोठा झालेला असतो की तो भगवंताचं अस्तित्व, त्या त्रैलोक्याचा दाता चिदंबर जो अवतार घेऊन आला, त्याचा अस्तित्व मान्य नाही करत. आपण जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत मन काय पाहतो चिदंबरा, त्या अभंगात मन काय पाहतो? सर्व काही गोष्टी जे काय घडत आहे त्याच्या सत्तेने घडत आहे, त्याच्या इच्छे मात्रने घडत आहे. हे मन जोपर्यंत स्वीकार करत नाही, त्याला कल्पांतरी सुख नाही. ज्या दिवशी हा तो आपला काय करतो, स्वीकार करतो, हा मी स्वीकार केलेला आहे की परमात्मा चिदंबरा, तुझ्या इच्छेने सर्व काही चालू आहे आणि तू जे मला दिलेलं आहे, जे मला तू देणार आहेस, त्याच्यात मला आनंद आहे, समाधान आहे. माझी वृत्ती बाह्यवृत्ती नाहीये, प्रवृत्ती नाहीये, माझी वृत्ती आता निवृत्त होऊन तुझ्यात ती लीन झालेली आहे. जोपर्यंत अशी भावना आपल्यात जागृत होत नाही, निश्चय निर्धार होत नाही, तोपर्यंत आपल्या मनातून संकल्प आणि विकल्प जाणारच नाही. आपण संकल्प करणार, त्याच्यात काहीतरी विकल्प येणार आणि आपली श्रद्धा काय म्हणते त्याला, डळमळून जाते की जाऊ दे ना, नाही करायची आता, आपल्याला काही झालंच नाही म्हणे. आम्ही एवढं केलं तरी आमच्या मिस्टरांना काही वाचवू शकलो नाही, कारण असं काहीच झालं नाही म्हणे. आता म्हणे की याचा काय फायदा आहे? आपण काही फायद्यासाठी करत नाही आहोत, आपल्या उद्धारासाठी करतोय आपण. उद्धरेत आत्मानात्मानाम, भगवद्गीतामध्ये परमात्मा म्हणाला अर्जुनाला, स्वतःचा उद्धार तुला करून घ्यायचंय, दुसऱ्याला कुणाला सांगायचं नाहीये. आणि ते झालं नाही तर देव नाहीच आहे, देवाला डोळेच नाही म्हणतो आपण. का बरं डोळे नाहीये? माझ्या कर्माचे फळ मी भोगत आहे, त्यात देवाचा काय चूक आहे? तो साक्षी भावाने बघत असतो फक्त, दुसरं काहीही करत नाही. म्हणून आपण निश्चय आणि निर्धार काय करायचं आहे? दास म्हणे, नाही निश्चयंतरी. काय निर्धार करायचा आहे? परमात्मा चिदंबरा, तुझ्या सत्तेनुसार, तुझ्या आज्ञेविन न हाले पान म्हणजे काय? तुझ्या इच्छे मात्रने मी इथे आलेलो आहे.
तुझ्या इच्छे मात्रने हा माझं जीवन चालू आहे. जीवनातल्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक क्षण घटित तुझ्या इच्छेने चालू आहे आणि मी ते आनंदाने तुझी इच्छा मानून स्वीकारलेली आहे. आपले कूपगड्डीचे गुरु महाराज नेहमी सांगतात काय, सद्गुरु इच्छे प्रमाणे वागणे हेच गुरुसेवा असते. सद्गुरु इच्छेप्रमाणे वागणे, त्यात आपलं नाक खुपसायचं नसतं की तुम्ही असं मला बोललात, मला जमत नाहीये, असं करत नाहीये, मी नाही करणार. आपलं नाक आणि डोकं खुपसायचं नाही. त्यांनी जे दिले ते स्वीकार करायचं आणि आनंदाने देवाचं नाव घेता, नामस्मरण करता सदोदित आपण त्याच्या ध्यानात त्या चिदंबरी लीन होता आलं पाहिजे. असं आटोकाट प्रयत्न अट्टहासाने तळमळीने प्रयत्न केलं पाहिजे. म्हणजे तो चिदंबरम स्वामी याच जन्मी आपल्याला लभ्य होणार, आपला दर्शन प्राप्ती होणार. अहो भाग्य, महत् भाग्याचा दार आपल्याला उघडून तो परमात्मा देणार. चिदंबर स्वामी चरणी, राजाराम महाराज चरणी, ते राजाराम मार्फतच आपण चिदंबराकडे पोचू शकतो. म्हणून राजाराम महाराजांना आपण किती धन्यता भाव अर्पण करावे हे आपल्याला कळून सुद्धा आपल्याला कळणारच नाही. कारण त्यांच्या मार्फत आपण स्वामीकडे जायचं आहे. म्हणून कोण आहे ते आपल्याला घेऊन जाणारे नाविक कोण आहे? राजाराम महाराज. त्यांच्या चरणी माथा ठेवून राजाराम महाराज आम्हाला तुम्ही घेऊन चला हो चिदंबराकडे, ह्या नौकेत बसून तुम्ही आम्हाला घेऊन चला आणि तुमच्या श्रद्धेने तुमची जी निष्ठा आहे स्वामीवरती, त्या निष्ठेवरती आम्ही बसून सुद्धा तुमच्या सोबत पैलतीरी जाऊ, अशी त्यांच्याकडे करुणेने, मी दीनहीन पामर आहे, मला काही कळत नाही, काही सुचत नाही, तुम्ही मला मार्ग दाखवा म्हणून राजाराम महाराजांना प्रार्थना केली तर ते आपल्याला नक्कीच आपला उद्धार करतील. त्यांची कृपादृष्टी पडली तर आपला उद्धार होऊन जाणार. अभंग पुष्प राजाराम महाराज चरणी वाहून लोका समस्ता सुखिनो भवंतु. जय चिदंबर.